हळद रुसली कुंकू हसलं मालिकेची आजची सुरुवात खूप छान दाखवली बरं का मित्रांनो. आणि आजचा सुद्धा भाग बघितलाच पाहिजे, कारण आजच्या भागात आहे कृष्णा आणि दुष्यंतचा रोमॅन्स. वा क्या बात. तर मालिकेच्या सुरुवातीलाच असं सुंदर असं सकाळचं वातावरण दाखवलेलं आहे, गावाकडची सकाळ. कृष्णा सकाळी लवकर उठून तयार होत असते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण दुष्यंतने तिला रात्री अंगाई गाऊन मांडीवर झोपवलेलं असतं. दुष्यंत जागा होऊन हसत हसत कृष्णाकडे बघत असतो. त्याला पण आनंद झालेला असतो. आता कृष्णा त्याच्याकडे बघून एकदम अशी बारीक नाजूक स्माईल देते त्याला. दुष्यंत कृष्णाला आता गुड मॉर्निंग म्हणतो. कृष्णा म्हणते तुम्हासनी बी मॉर्निंग. दुष्यंत सरकार आता सकाळ सकाळीच रोमॅन्टिक झालेत. आळस देतच लगेचच कृष्णाकडे येतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते कालच्या अंगाईसाठी थँक्यू. तुम्ही एवढ्या मायेनं डोसक्यावरनं हात फिरवला. तुमच्या स्पर्शात मला मायेची ऊब मिळाली. कृष्णा थँक्यू म्हणते आणि आता सुरू होतोय खरा रोमांस. दुष्यंत कृष्णाच्या हळूहळू जवळ येत असतो. कृष्णाला थोडं घाबरायला होतं. आता दुष्यंत काय करतो, तिचा एक हात हातात धरतो आणि दुसरा हात तिच्या केसांवरून असा फिरवतो. कृष्णा बिचारी घाबरलेली असते. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाचा खेळ खेळत असतात. आता दुष्यंत हळूच कृष्णाच्या गालावरून हात फिरवतो. कृष्णा थोडीशी लाजते. दुष्यंत हळूहळू पुढे सरकत असतो. पूजा हे सगळं चोरून बघत असते. तिला इतका त्रास होत असतो ना, काय बोलूच नका. आता दुष्यंत कृष्णाच्या खूप जवळ जाणार एवढ्यातच फोन वाजला रे वाजला. झालं, आले दोघं भानावर. संपला सगळा रोमॅन्स संपला. पण मित्रांनो काळजी करू नका. जोपर्यंत दुष्यंत अमेरिकेला जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला रोज रोमॅन्स बघायला मिळणार आहे. दुष्यंत फोन घेतो. मुजुमदार सरांचा फोन असतो. ते काहीतरी सांगत असतात की आपल्याला या तारखेला अमेरिकेला जायचं आहे. आता कृष्णा विचार करत असते, दुष्यंत सरकार अमेरिकेला जाणार, मग त्यांच्यासाठी काहीतरी फराळ वगैरे दिलं पाहिजे. कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही फॉरेनला जाणार तर तुमच्यासाठी लाडू चिवडा करंजा वगैरे बनवून देऊ का. दुष्यंत म्हणतो तू बनवणार. कृष्णा म्हणते हो मला नाही जमत, पण त्या निमित्ताने मी बनवेन ना. दुष्यंत म्हणतो बरं ठीक आहे बनव. पूजा आता बाळजाबाईकडे आलेली असते. तिने कृष्णा आणि दुष्यंतला रोमांस करताना बघितलेलं असतं, त्यामुळे ती जाम चिडलेली असते. पूजा बाळजाबाईला म्हणते ते दोघं माझ्या डोळ्यासमोर रोमॅन्स करत होते, मी काय नुसतं बघत बसू का. एकतर तुम्ही पण काय करत नाही, मला पण काय करून देत नाही. बाळजाबाई म्हणते ए पूजे लायकीत राहायचं, लायकी इसरायची नाही. बाळजाबाईने इतका घट्ट हात धरलेला असतो ना पूजाचा, बापरे लय डेंजर आहे हा बाळजाबाई. पूजा आता खूप मोठं प्लॅनिंग करते. तिला दुष्यंतला अमेरिकेला जाऊन द्यायचं नसतं, यासाठी ती कृष्णाचा बळी द्यायला बघते. कृष्णाला शॉक लागावा यासाठी पूजाने पाण्यात वायर सोडलेली असते. मात्र हे सगळं जयकांतने बघितलेलं असतं. आता दुष्यंत आणि कृष्णा डोक्यावर पातेले घेऊन बाहेर येत असतात. पण नेमका ज्या साईडला वायर असते त्या साईडला दुष्यंत असतो. आता पूजा विचार करते अरे बापरे आता दुष्यंतला करंट लागणार, नाही नाही असं नाही झालं पाहिजे. पूजा एक दगड उचलते आणि पातेल्यावर मारते. आता कृष्णा आणि दुष्यंत लगेच साईडला होतात. आता बिचाऱ्या जयकांतला शॉक लागतो. मला एक कळत नाही की त्याने हे सगळं बघितलेलं असतं तरी पण तो पाण्यातनं का चालत आलेला असतो. जयकांतला खूप जोरात शॉक लागलेला असतो. पण दुष्यंत त्याला वाचवतो. दुष्यंत जयकांतला त्याच्या रूममध्ये नेत असतो. जयकांत खूप रागात पूजाकडे बघत असतो. पूजा थोडी घाबरलेलीच असते. जयकांत पूजाकडे इतक्या रागात बघत असतो ना की काहीतरी तिचा बदला घेणार 100%. जयकांत पूजेच्या रूममध्ये रात्री जातो. पूजा त्याला बघून खूप घाबरते. पूजा घाबरून दुष्यंतला हाक मारत असते फ्रेंड फ्रेंड. जयकांत म्हणतो ओ मॅडम तोंड बंद ठेवायचं. जयकांत म्हणतो इथं तुम्हासनी काही करायला नाही आलो मी, फक्त थोडीशी चौकशी करायची होती म्हणून आलोय. पूजा म्हणते चौकशी कसली. जयकांत म्हणतो सांगतो की समजा सांगतो. जयकांत म्हणतो पाण्यात वायर कुणी सोडली होती ते आमासनी पक्क कळालंय. जयकांत म्हणतो स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय मी, पण मला एक कळणं झालंय हे समजा तुम्ही केलं कशा पाय. तुमचा यामागचा हेतू काय होता. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की पूजा गायब झालेली आहे. आता ती स्वतःहून गायब झाली की तिला कोणी गायब केलं की जयकांतने गायब केलं, हे आपल्याला उद्याच समजणार आहे मित्रांनो. उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.